नमस्कार. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळाकरिता शैक्षणिक वर्ष 2025-26 अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 हे अभियान राबवण्यात येणार असून सर्व महाराष्ट्रातील सर्व शाळांना माझ्यातर्फे द सोल्युशन गुरुजी या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांनी या सुंदर अशा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा. आपल्या शाळेला सुंदर असे बक्षीस मिळवावे. दिनांक 16 ऑक्टोबर 2025 हा शासन निर्णय आलेला असून या अंतर्गत आपल्याला आपल्या विद्यालयामध्ये कशा प्रकारे काम करायचं आणि काम करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित राबवायच्या त्या अंतर्गत आजचा हा व्हिडिओ असून संदर्भ शासन निर्णयान्वये 2023-24 पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता 1/1/2024 ते 15/2/24 या कालावधीत राबवण्यात आलेले होते. त्यानुसारच 2024-25 अंतर्गत पण राबवण्यात आला आणि पुढे ते अभियान तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरावरती यशस्वी ठरल्यामुळे शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात आली. उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन 2025-26 मधील देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अंतर्गत 2025-26 मध्ये 2025-26 मध्ये शासन निर्णय झालेला असून आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे राज्यातील सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमाच्या शाळांनी सदर अभियानात सहभाग होणे अपेक्षित आहेत. दुसरी गोष्ट, या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित सर्व व्यवस्थापनाच्या शाळा अशा 2 वर्गवारीत करण्यात आलेल्या आहे. म्हणजे लक्षात ठेवा, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था अ आणि ब, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अ मध्ये असतील, शासकीय उर्वरित इतर व्यवस्थापन शाळा ब वर्गात असतील. अशा प्रकारे वर्गवारी करण्यात आलेली असून सर्व शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. प्रत्येक स्तरावरील विजेत्या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवड करण्यात येईल. सदर अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र अ ब मध्ये वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिका कार्यक्षेत्र तसेच क उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर खालीलप्रमाणे राबवण्यात येईल. अभियाने बघा 3 प्रकारे राबवण्यात येणार आहे. एक म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका, दुसरं वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिका कार्यक्षेत्र आणि तिसरं महाराष्ट्राच्या उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर खालीलप्रमाणे राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत बघा बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा, वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकातील शाळा, उर्वरित महाराष्ट्रातील कार्यशाळा म्हणजे URC तालुका दर्जा असेल 19 URC तालुका दर्जा ब मध्ये जिल्हा मुंबई शहर उपनगर अशा प्रकारे या शाळा असतील. त्यानंतर URCचा ज्यावेळेस आपण चर्चा करतो अ बच्या वर्गाचा आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे URC तालुका दर्जा 16 एकूण असेल. जिल्हा 2 पुणे मनपा व पुणे जिल्हा मनपा कार्यक्षेत्र 1, ठाणे मनपा, नाशिक मनपा व नागपूर मनपा कार्यक्षेत्र 1, मनपा स्तर 1 राज्य विजेती शाळा अशा प्रकारे असेल मनपा स्तरानुसार. आणि उर्वरित महाराष्ट्रातील कार्यक्षेत्रातील शाळा तालुका निघ्या तालुका 2951 असतील, जिल्हा 34 असतील आणि विभाग 8 असतील आणि त्यानंतर राज्याच्या विजेती शाळा अशा प्रकारे पोहोचणार आहे. या अभियानाचे उद्दिष्ट म्हणजे एकच आहे का गुणवत्तेबरोबर स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांवर जागृती करणे, विद्यार्थ्यांचा युक्तिमत्वाची चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनात सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादकीय घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे. अभियानाचा कालावधी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे 24 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 हा कालावधी अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असेल. या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त शिक्षण यांचे मार्गदर्शन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचले आहे. तसेच 3 नोव्हेंबर 2025 रोजी औपचारिक कार्यक्रमाची अभियानास सुरुवात होईल. सदर अभियानाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी पूर्ण होणार आहे. 1 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पाडण्यात येईल. म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्या सर्व शाळांना अभियानाचा कालावधी पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आपले मूल्यांकन होणार आहे. या अभियानाचे स्वरूप अशा प्रकारे असेल. अभियानात सहभागी होऊन एकमेकांची स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल. तर एकूण यामध्ये आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एकूण 3 वर्गामध्ये आपल्याला काम करायचं आहे. 3 स्तरावरती काम करायचं. पहिला स्तर आहे पायाभूत सुविधा, एकूण 38 गुण असतील. ब शासन ध्येय धोरण अंमलबजावणी कशा प्रकारे केली त्यासाठी 101 गुण असेल. बघा शिक्षक बंधू भगिनींनी तसेच मुख्याध्यापक यांना विनंती आहे की शासन ध्येय धोरण अंमलबजावणी शासनाचे विविध प्रकारचे GR विविध प्रकारचे कार्यान्वयन असतात या आपण आपल्या विद्यालयामध्ये कशा प्रकारे राबवले यासाठी 101 गुण आहेत आणि शैक्षणिक संपादनासाठी 61 गुण आहेत. अशा प्रकारे 3 स्तरामध्ये आपल्याला काम करायचं आहे. पहिला स्तर आहे पायाभूत सुविधा, दुसरा आहे
शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि तिसरा आहे शैक्षणिक संपादन. आणि यामध्ये कशा प्रकारे काम करायचं तर पहिला पायाभूत सुविधा यामध्ये एकूण 38 गुण आहे. त्यामध्ये आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे वर्ग खोल्या, शालेय प्रयोगशाळा, इतर खोल्या, विज्ञान, गणित, सामाजिक प्रयोगशाळा यांना एकूण कमाल 3 गुण आहे. त्यामध्ये सुद्धा वर्ग स्तर केलेले आहे. त्याच्यात पोस्ट स्तर ते म्हणजे 1.1, 1.2 आणि 1.3 आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशानं पुरेशा हवा, वर्ग खोल्या वगैरे आहेत का, UDAS प्लस डाटाच्या आधारे ही सर्व घेण्यात येणार आहे. शाळेत ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पिढी असल्यास त्याला 1 गुण भेटणार आहे. शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहे. प्राथमिक शाळेसाठी भाषा, गणित, विज्ञान पेटीचा वापर केला जात असल्यास 1 गुण भेटणार आहे. 2 नंबरचा आपल्याला निकष आहे तो म्हणजे मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय खालील 2 पर्यायांपैकी एक निवडायचा आहे. मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास 2 गुण भेटणार आहे. एकत्रित व्यवस्था असल्यास 1 गुण भेटणार आहे. त्यामध्ये तिसरा निकष आहे आरोग्य सेवा व्यवस्थापन. आरोग्य सेवा व्यवस्थापन या अंतर्गत बघा आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे शाळेमध्ये नियमित वार्षिक तपासणी होते की, आरोग्य वार्षिक तपासणी होते का ते आपल्याला बघायचं आहे. शाळेमध्ये प्रथमवर पेटी असून तिचा वापर होत असला तर 1 गुण भेटणार आहे. पुढे चौथा आहे स्वच्छता सुरक्षितता विषयक व्यवस्थिती. शाळेमध्ये पिण्याचे पाण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध असल्यास 1 गुण भेटणार आहे. शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रमाणात हँडवॉश स्टेशन उपलब्ध असल्यास 1 गुण भेटणार आहे. मुलामुलींसाठी स्वच्छता गृह सेपरेट मोतारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास 1 गुण भेटणार आहे. मुलींसाठी खास करून सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन उपलब्ध असल्यास त्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला करायचा आहे. त्यासाठी 1 गुण भेटणार आहे. शालेय फर्निचरच्या बाबत निर्लेखन केले. असं निर्लेखन विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचर उपलब्ध असायला हवे. शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे खराब संगणक वगैरे कॅन्चस वगैरे ताडगडीच नसल्यास किंवा मागील 2 वर्षांपासून शाळेने विविध पद्धती साहित्याचे निर्लेखन केले असल्यास 2 गुण भेटणार आहे. म्हणजे भरपूर शाळांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात की शाळांमध्ये असे निर्लेखन केलेले नसतात, वस्तू तशाच पडलेल्या असतात, त्यांचं निर्लेखन केलं तर आपल्याला 2 गुण भेटणार आहे. पुढे सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाबाबत शाळेने आग, भूकंप, साथीचे रोग इतर क्षेत्रांशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना आखलेली आहेत का, 1 गुण भेटणार आहे. शालेय सुरक्षा प्रतिज्ञा प्रदर्शनी भागात प्रदर्शित करणे 1 गुण आहेत. पुढे जाऊया. पर्यावरणपूरक 7वा निकष आहे पर्यावरणपूरक शाळा आहेत का, बांधकामे सुवृक्ष संवर्धन. केंद्र शासनाचे राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेमध्ये इको क्लब आहेत का, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक त्यासाठी 1 गुण आहेत. शाळेत कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहेत का, 1 गुण आहेत. 7.3 सोलर पॅनलची व्यवस्था आहेत का, 1 गुण आहेत. क्रीडांगणासाठी सुद्धा 1 गुण आहेत. तसेच ICT पायाभूत सुविधेसाठी 9.1, 9.2 आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे 9.3 एकूण 3 गुण आहेत. शैक्षणिक साधन सामुग्रीसाठी एकूण 3 गुण आहेत. त्यामध्ये सुद्धा शालेय अध्यापन किमान 50% शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधन तयार केले आहेत का, हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांनी सुद्धा आपले स्वतःचे साहित्य तयार करायचे आहेत. शिक्षकांनी स्वतःचे साहित्य तयार केल्यानंतर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत का याची सुद्धा जाणीव आपल्याला व्हायला हवी. 10.2 मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. इयत्ता विषय हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण AV एड्स वगैरे उपलब्ध आहेत का. 11 हा निकष आहे अडथळामुक्त वातावरण, शालेय आनंदी वातावरण, रंगरंगोट्या, बोलक्या भिंती, सजावटी त्यासाठी 5 गुण आहेत. 12वा आहे ज्यातला निकष स्वयंपाकगृह, सेंट्रल किचन सेट, परसबाग विकास व उपयुक्ततेसाठी 5 गुण आहेत. 13 आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांच्या बाबत केली जनजागृती. शाळेच्या दर्शनी भागात सर्व मुख्याध्यापकांना विनंती सूचना आहेत. लावलेला फ्लेक्स, माहिती पुस्तिका, घडीपत्रिका, लोकसेवा हमीमधील सेवा, माहिती अधिकार 2 गुण आहेत. अशा प्रकारे आपल्याला एकूण यामध्ये आपण 13 निकष बघितले आहे आणि एकूण 13 निकष बघितल्यानंतर एकूण मध्ये एकूण 38 गुण आपल्याला मिळणार आहे. शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकूण 38 गुण म्हणजे एकूण आपल्या च्या बाबत आपण अभ्यास केला आहे. च्या बाबत माहिती दिली ती म्हणजे पायाभूत सुविधा कशा प्रकारच्या आहेत त्यासाठी 38 गुण आहेत याबद्दल माहिती सदर व्हिडिओमध्ये दिली. पुढील ब आणि क साठी स्पेशल असे व्हिडिओ असतील त्यासाठी आमच्या चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.